नमस्कार. नुकतंच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मॅडम यांनी सलग 9 वेळा अर्थसंकल्प सादर करून विश्वविक्रम स्थापित केलेला आहे. नेमकं अजून कोणी कोणी किती वेळा हा बजेट सादर केलेला आहे, सर्वाधिक वेळा कोणी बजेट सादर केला आहे, याची माहिती देणारा हा आजचा व्हिडिओ आहे. चॅनलला पहिल्यांदा आला असाल चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया मुख्य व्हिडिओला. निर्मला सीतारामन मॅडम यांनी सलग 9 वेळा हा भारताचा बजेट म्हणजे अर्थसंकल्प मांडणाऱ्या त्या पहिल्या अर्थमंत्री झालेल्या आहेत. आतापर्यंत सर्वाधिक बजेट मांडणारे अर्थमंत्री नेमके कोणते कोणते आहेत ते आपण आता जाणून घेऊयात. मोरारजी देसाई यांनी सलग 10 वेळा बजेट मांडलेला आहे, पण त्यांनी तो सलग मांडलेला नाही. 10 वेळा त्यांनी बजेट मांडलेला आहे, पण सलग 10 वेळा त्यांनी मांडलेला नाहीये. निर्मला सीतारामन मॅडम यांनी सलग 9 वेळा मांडलेला आहे. पी चिदंबरम यांनी एकूण 9 वेळा बजेट मांडलेलं आहे आणि प्रणव मुखर्जी यांनी देखील 8 वेळा बजेट अर्थसंकल्पीय बजेट हा मांडलेला आहे. अशा रीतीने आरक्षण स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तसेच पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, ग्राम महसूल अधिकारी भरती तसेच सरळ सेवा भरती यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी माहिती व्हावी व त्यांच्या ज्ञानात भर पडावी याच अनुषंगाने आपण आजचा हा व्हिडिओ घेतला होता. व्हिडिओचा मुख्य विषय हा होता की सर्वाधिक वेळा बिग बजेट कोणी सादर केलेला आहे. सर्वाधिक वेळा हा मोरारजी देसाई यांनी सादर केलेला आहे, पण त्यांनी सलग नाही सादर केलेला आहे. हे लक्षात ठेवा, गोंधळून जायचा विषय आहे. सलग सर्वाधिक वेळा 9 वेळा सादर केला आहे निर्मला सीतारामन मॅडम यांनी. ते सध्या केंद्रीय अर्थमंत्री आहेत आणि दरवर्षी ते बजेट सादर करतात. आणि कोणी कोणी आतापर्यंत बजेट मांडलेलं आहे, किती वेळा मांडले हे पण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलं आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती घेऊन हा आजचा व्हिडिओ होता. चॅनलला पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन नवीन माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. धन्यवाद.